गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण मराठीमध्ये ॲनाटॉमी शिकतो आहे. आपण जनरल ॲनाटॉमीला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण स्केलेटल सिस्टीमवरती होतो आणि स्केलेटल सिस्टीममध्ये आपण मॅक्झिमम गोष्टी बघितल्या. त्यामध्ये आपण बोन, कार्टिलेज क्लासिफिकेशन, डेव्हलपमेंटल क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर लाँग बोन, शॉर्ट बोन, अपेंडिक्युलर सिस्टीम, ॲक्झियल सिस्टीम, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या. याच्या व्यतिरिक्त आपण इंडिव्हिज्युअल बोनचे पार्ट बघितले, डायफिसिस, इपिफिसिस. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल बोन कसा असतो तो पण आपण बघितला. या सगळ्यांमध्ये आता आपण ज्या मुद्द्यावरती येऊन पोहोचलो आपण त्यानंतर आर्टरीज वगैरे सगळ्या बघितल्या. त्यानंतर आपण बोन मॅरो कुठे कुठे असतात ते बघितलं. अप्पर लिम्बमध्ये कुठे असतात, लोअर लिम्बमध्ये कुठे असतात, ज्याला आपण फोरामिना म्हणतो, न्यूट्रिएंट फोरामिना. न्यूट्रिएंट फोरामिनाच्या जवळच बोन मॅरोज आपले असतात जनरली. सो नर्व सप्लाय पण झालं. डेव्हलपमेंट अँड ऑसिफिकेशन ऑफ द बोन्स हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जे डेव्हलपमेंट कशा प्रकारे होतं, तर डेव्हलपमेंट जे होतं ते मेसोडर्मपासून होतं. बोन्स आर फर्स्ट लेड डाऊन ॲज मेसोडर्मा, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूपासून आहे आणि त्याचं कंडेन्सेशन होतं. आता खूप असा MCQ येतो की बोन्स हे कुठून येतात किंवा बोन्स आर द पार्ट ऑफ विच टाईप ऑफ टिश्यू. मग त्याच्यात कनेक्टिव्ह टिश्यू हा एक MCQ याच्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर कन्व्हर्सेशन ऑफ मेसोडर्मल मॉडेल इंटू बोन्स इज कॉल्ड इंट्रामेम्ब्रेनस ऑर मेसेनकायमल ऑसिफिकेशन अँड द बोन्स आर कॉल्ड मेम्ब्रेन बोन. मग हाऊएव्हर आता काय आलं, कन्व्हर्जन ऑफ मेसोडर्मल मॉडेल इंटू बोन इज कॉल्ड इंट्रामेम्ब्रेनस. म्हणजे जे मेसोडर्मल आहे आतमध्ये मेम्ब्रेनच्या मध्ये त्याला आपण मेम्ब्रेन किंवा डर्मल बोन्स म्हणतो. However, mesodermal stage may pass through cartilaginous stage by chondrification during second month of intrauterine life. म्हणजे जवळपास पहिल्या महिन्यापासून डेव्हलपमेंट सुरू होते बोन्सची. तर दुसऱ्या महिन्यामध्ये काय होतं, ते इंट्रायुटराईन लाईफमध्ये सेकंड मंथ ऑफ इंट्रायुटराईन लाईफमध्ये कार्टिलेजिनस स्टेजमध्ये असतात. म्हणजे बोन हे कशा कॉन्ड्रिफिकेशनच्या स्टेजमध्ये असतात. त्याच्यानंतर कन्व्हर्जन ऑफ कार्टिलेजिनस मॉडेल इनटू बोन इज कॉल्ड इंट्रा कार्टिलेजिनस ऑर इंडोकॉन्ड्रल ऑसिफिकेशन. मग हे इंट्रा कार्टिलेजिनस ऑसिफिकेशन होतं. सच बोन्स आर कॉल्ड कार्टिलेजिनस बोन्स. मग ऑसिफिकेशन टेक्स प्लेस बाय सेंटर ऑफ ऑसिफिकेशन, इच वन ऑफ विच इज पॉईंट वेअर लेईंग डाऊन ऑफ लॅमेले. मग इथून बोन फॉर्मेशन सुरू होतं. मग पहिले लॅमेले होतात. स्टार्ट्स बाय द ऑस्टिओब्लास्ट. मग त्याच्यामध्ये ऑस्टिओब्लास्ट येऊन जमा व्हायला लागतात. मग नवीन कॅपिलरीज तयार होतात. हे कॅपिलरी लूप्स तयार करतात. मग सेंटर ऑफ ऑसिफिकेशन सुरुवात होतं आणि मग आपण याला प्रायमरी अँड सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर्स म्हणतो. तर प्रायमरी सेंटर्स जे आहेत हे बिफोर बर्थ म्हणजे इंट्रायुटराईन लाईफमध्येच डेव्हलप होतात. खूपच हा पण एक MCQ होतो की प्रायमरी ऑसिफिकेशन ॲपियर्स ड्युरिंग बर्थ, आफ्टर बर्थ, आणि त्यातल्या त्यात ते कधी येतात, तर 8th वीक ऑफ युटराईन लाईफ म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या शेवटी. सो दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये. द सेकंडरी सेंटर्स अपियर आफ्टर बर्थ. मग जन्म झाल्यानंतर सेकंडरी सेंटर्स येतात आणि हळूहळू बोन मग ग्रो होऊन वाढायला लागतो. असे इमॅजिन करा की हे डायफिसिस आहे. इथे इपिफिसिस, डायफिसिस प्रायमरी सेंटर्स आहेत. या प्रायमरी सेंटरपासून ग्रोथ सुरू झाली आणि हा त्याचा दुसरा एंड आहे. हे जॉईन होताना जो सेंटर तयार होणार आहे नंतर तो सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटरमध्ये जातो. सो द प्रायमरी सेंटर फ्रॉम डायफिसिस अँड सेकंडरी सेंटर फ्रॉम इपिफिसिस. ही लाईन खूप महत्त्वाची की प्रायमरी सेंटर कुठे आहे, डायफिसिसमध्ये, आणि सेकंडरी सेंटर कुठे आहे तर इपिफिसिसमध्ये. फ्युजन ऑफ इपिफिसिस विथ डायफिसिस स्टार्ट ॲट प्युबर्टी. आता हे कुठे सुरुवात होते याचं फ्युजन व्हायला, प्युबर्टीमध्ये, आणि ॲट द एज ऑफ 25 इयर्स हे कम्प्लीट होतात. म्हणजे आपल्याला देवानी पूर्ण वाढ होईपर्यंत हे पूर्ण ऑसिफिकेशन नाही केलं. असं इमॅजिन करा, जर आपलं ऑसिफिकेशन पहिल्या दुसऱ्या वर्षातच झालं असतं मग काय झालं असतं, बोनची जी ग्रोथ आहे ती रिस्ट्रिक्ट झाली असते आणि आपली ग्रोथच नसते झाली. सो हे जे डायफिसिस आणि इपिफिसिस आहे हे जरी एकमेकाला जॉईंट होत असतील, हे जॉईंट होत असताना हे ग्रो होत असतात. आणि हे ग्रो होत होत हा जो छोटा आपला ह्युमरस आहे हा मोठा मोठा होत होत हा माझ्या हाताचा एवढा मोठा ह्युमरस क्रिएट होतो. आणि 25व्या वर्षी हा कम्प्लिटली ऑसिफाईड होतो. कोणत्या वर्षी होतो, 25व्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत आपले बोन हे डेव्हलपमेंट स्टेजमध्येच असतात की ते हळूहळू ग्रो होत असतात. मग ते लॉ ऑफ ऑसिफिकेशन दिलं आहे. काय सांगितलं, लॉ ऑफ ऑसिफिकेशन स्टेट सेकंडरी सेंटर्स ऑफ ऑसिफिकेशन विच अपियर्स फर्स्ट आर द लास्ट टू युनाइट.
म्हणजे जे सेकंडरी सेंटर्स पहिले अपियर होतात ते सगळ्यात शेवटी जोडल्या जातात. द एंड ऑफ लॉंग बोन वेअर एपिफेशियल फ्युजन इज डिले इज कॉल्ड ग्रोईंग एंड ऑफ द बोन. जिथे जिथे थोडासा डिले होतो आहे तिथे तिथे ते ग्रोईंग एंड असतात. आपण ते एपिफेशियल प्लेट म्हणतो. मग ग्रोथ ऑफ लॉंग बोन. बोन्स ग्रोज इन लेंथ बाय मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स इन एपिफेशियल प्लेट ऑफ कार्टिलेज. म्हणजे ते कुठं एपिफेशियल प्लेटच्या कार्टिलेजच्या तिथे ते ग्रो होत आहेत. बोन्स ग्रोज इन थिकनेस बाय मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स इन डीपर लेअर ऑफ द पेरिऑस्टियम. म्हणजे पेरिऑस्टियमच्या डीपर लेअरला येतात आणि तिथून ते ग्रो होतात. बोन्स ग्रो बाय डिपॉझिशन ऑफ न्यू बोन्स ऑन सरफेस ॲट द एंड. दिस प्रोसेस ऑफ बोन डिपॉझिशन बाय ऑस्टिओब्लास्ट इज कॉल्ड ॲज अपोजिशनल ग्रोथ और surface aggregation. However, in order to maintain the shape of unwanted bone must be removed. This process of the bone removal by osteoblast is called remodeling. एक साधारण एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक ऑस्टिओब्लास्ट सेल असतो. असं जस्ट इमॅजिन करा की हा ऑस्टिओब्लास्ट सेल आहे. अशा ऑस्टिओब्लास्ट एकमेकाला यायला लागतात. या पेरिऑस्टियमच्या आतमध्येच ते असतात. पेरिऑस्टियमच्या बाहेर ते जात नाही. आणि जर चुकून पेरिऑस्टियमच्या बाहेर जाऊन एखादा येऊन चिटकायला लागला तर त्याला ऑस्टिओक्लास्ट सेल रिमूव्ह करून टाकतात. आणि ही जी रिमूव्हिंग किंवा न्यू ग्रोथ रिमूव्हिंग ही जी असते याला रिमॉडेलिंग म्हणतात. म्हणजे आपलं जो बोन आहे हा व्यवस्थित रिमॉडेल झाला पाहिजे. जर तो व्यवस्थित रिमॉडेल झाला नाही तर मग तो काय होतो, हळूहळू त्याची ग्रोथ ही तुटायला लागतं. सो दिस इज ऑसिफिकेशन ऑफ द बोन. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये